नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या कॉटनच्या प्लॉटवर आणि हा कॉटनचा प्लॉट आहे प्रसाद रामेश्वरराव जोरवर हटकरवाडी यांचा। तर या प्लॉटमध्ये आपण शेतीशाळेच्या माध्यमातून संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन पूर्ण केलेले आहे। तर याचं सध्या आता खुरपण चालू आहे। तर एक वकरणी झाली आहे, 2 स्प्रे झालेले आहेत आणि 2 ड्रेंचिंगच्या पूर्ण झालेले आहेत। त्या ड्रेंचिंगमध्ये आपण घेतला आहे, पहिल्या ड्रेंचिंगमध्ये नॅचरल ह्युमस आणि बायोपॉवर प्रति एकर 5 लिटर। त्यानंतर दुसऱ्या ड्रेंचिंगमध्ये आपण घेतला आहे DAP आणि ॲमिनो ॲसिड। तर यामुळे आपल्या झाडाचं पान जे आहे ते जबरदस्त आहे। पहा, तळहातावणी पान आहे आपलं, तळहातावणी पान आहे। ॲमिनो ॲसिडमुळं तळहाता एवढालं पान आहे आपलं। पहा, तळहातापेक्षाही मोठं आहे ना, तळहातापेक्षाही मोठं पान आहे। कारण ॲमिनो ॲसिड जे आहे हे खूप जबरदस्त ग्रोथ करतं। पहा कसे टप्पूचे टप्पू पान आहेत, एक नंबर है ना। आणि आता लगेच याला ॲमिनो ॲसिडसोबत आपण DAP पण दिला आहे का, कारण DAP हे अत्यंत आवश्यक असणारं न्यूट्रिशन आहे। कसं, कारण DAP मध्ये डायअमोनियम फॉस्फेट आहे आणि त्यामुळे काय होतं की आपल्या माती परीक्षणामध्ये ज्या अहवालामध्ये कमतरता आहे ती कशाची आहे, नायट्रोजनची आणि फॉस्फरसची। नायट्रोजनची आणि फॉस्फरसची कमतरता DAP भरून काढते। म्हणजेच आपण लिक्विड DAP घेतो, तर लिक्विड DAP मध्ये कॅटलिस्ट फ्री DAP आपल्याला मिळतो। कॅटलिस्ट फ्री, तर कॅटलिस्ट फ्री DAP म्हणजे काय की 2 केमिकल एकत्र करण्यासाठी जो मध्यस्थी वापरला जातो त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये कॅटलिस्ट असं म्हणतात। तर तो कॅटलिस्ट आपल्यापाशी नाही आहे। का नाही, कारण कॅटलिस्टमुळं बरेचसे नुकसान आपल्या जमिनीचं आणि आपल्या पिकाचं होत असतं। त्यामुळे आपल्याला आपली माती सुपीकतेकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे। कारण सॉईल सेव्ह इज द फ्युचर, सॉईल सेव्ह इज द फ्युचर। जर समजा आपली माती जर चांगली असेल, प्रोटेक्टिव्ह असेल, तर आपलं फ्युचर हे चांगलंच राहणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे सॉईल स्ट्रक्चरकडं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे। म्हणजे माती जर आपली वाचली तरच आपण वाचतो, ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। कारण उत्पादन काढण्याच्या नादामध्ये काहीही जमिनीमध्ये आणून टाकू नका, ही माझी शेतकऱ्यांना विनंती आहे। कारण बरेचसे ॲग्रोनॉमिस्ट आज फिरतात आणि येतात आणि म्हणतात साहेब हे जबरदस्त केमिकल आहे आणि हे टाका, तर ते अगोदर समजून घ्या। त्यामुळेच मी सांगतो मित्रांनो, शेती ही करण्याची गोष्टच नाही, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। आलं लक्षात, शेती ही करण्याची गोष्टच नाही, शेती ही समजून घेण्याची गोष्ट आहे। त्यामुळे अगोदर शेती ही समजून घ्या, त्यानंतर शेती करा। कारण शेती आपण करतच नाही, कारण नेचरमध्ये काय आहे माहिती का, नेचरमध्ये सांगितलेलं आहे फक्त आणि फक्त 1% न्यूट्रिशन। काय सांगितलेलं आहे, भूमितत्व फक्त 1% न्यूट्रिशन। त्याच्यामुळं काय आहे, त्याच्यानंतर काय आहे, भूमी गगन, गगन तत्व, भूमी म्हणजे माता तत्व, गगन म्हणजे काय, आकाश, आकाश म्हणजे काय, पिता तत्व। तर पिता तत्व किती सांगितलेलं आहे, पिता तत्व सांगितलेलं आहे 8%। माता तत्व फक्त 1% आहे, लक्षात घ्या। पिता तत्व हे 8% सांगितलं आहे, पिता तत्व हे 8% सांगितलेलं आहे। आणि नंतर प्राणवायू म्हणजेच आपण जे श्वास घेतो ना ते, भूमी गगन वायू, आपण जे श्वास घेतो तो वायू, वायू हा सांगितलेला आहे 21%। वायू हा सांगितलेला आहे 21%। तर 21% वायू असणं गरजेचं आहे, प्राणवायू। त्याच्यानंतर अग्नितत्व सांगितलेलं आहे 32 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस। 32 डिग्री सेल्सिअस ते 37 डिग्री सेल्सिअस जर तापमान असेल तर आपलं पीक किंवा आपल्या माणसाची किंवा जनावराची जी शारीरिक किंवा नॅचरल पद्धतीने जी हालचाल आहे ती योग्य प्रमाणात होते किंवा ती चांगल्या पद्धतीने होते। त्यामुळे 37 डिग्री सेल्सिअसपर्यंत आपण
मॅक्झिमम टेम्परेचरमध्ये प्लॅन्ट आणि आपण राहू शकतो. आलं लक्षात. त्याच्यानंतर नीर 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 म्हणजे काय? पाणी. तर पाणी किती सांगितलं आहे प्लॅन्टमध्ये किंवा माणसाचे ह्युमन बॉडीमध्ये किंवा प्राण्यामध्ये? हे 70% सांगितलेलं आहे. यत् यत् पिंडे तत् तत् ब्रह्मांडे, म्हणजे जे पिंडामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे. ब्रह्मांडामध्ये काय आहे आता मी सांगितलं तुम्हाला. भूमितत्व म्हणजे माता तत्व 1% आहे. पिता तत्व आकाश तत्व 8% आहे. प्राणवायू भूमी गगन वायू वायू तत्व म्हणजे प्राणवायू हे 21% आहे. त्याच्यानंतर अग्नितत्व स्फूर्ती तत्व आहे, ते अग्नितत्व 32°C ते 37°C आहे. त्याच्यानंतर नीर तत्व म्हणजे पाणी. तर पाणी हे 70% आहे. तर 70% पाणी असल्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त लक्ष पाण्याकडं देणं गरजेचं आहे. कारण कशामुळं की आपले हे जे प्लॅन्ट दिसतो ना तुम्हाला, हे जे पान दिसतं ना, ह्या पानामध्ये 70% पाणी आहे. हे माझा हात दिसतो ना, ह्या हातामध्ये पण 70% पाणी आहे. हे कुठलंही झाड घ्या, तुम्हाला जे नेचरमध्ये दिसतं त्या पूर्ण झाडाचं जर ॲनालिसिस जर केलं तर त्या ॲनालिसिसमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल की भूमितत्व म्हणजेच माता तत्व मिळेल तुम्हाला 1%, पिता तत्व मिळेल तुम्हाला 8%, प्राणवायू मिळेल तुम्हाला 21%, अग्नितत्व मिळेल तुम्हाला 32°